नमस्कार. आज फादर डे म्हणजेच वडिलांचा दिवस आणि माझा बाप शेतकरी याच विषयावर आज आपण पूर्ण भाग सांगणार आहोत आणि त्या माध्यमातून उलगडणार आहोत. बाप काय असतो हे बाप माणसालाच माहिती. कारण की बापाचं सुख आणि दुःख कशात आहे तर हे माझ्या बापाचं दुःख आणि सुख एक मुलगा म्हणून सांभाळणाऱ्या मुलावर आणि बाप म्हणून बाप माणूस असणाऱ्या शेतीवर. कारण की शेती ही बापाने माझ्या प्रमाणे सांभाळलेली आहे आणि लेकराप्रमाणे त्याची जपणूकसुद्धा केलेली आहे. मोठ्या प्रमाणात सुख आणि दुःख याची मोठ्या प्रमाणात त्या जागेशी आणि त्या भूमीशी मोठ्या प्रमाणात निगडीत आहेत. शेती हाच धागा पकडून मोठ्या प्रमाणात बाप हा कष्ट करत असतो आणि लेकराप्रमाणे जपत असतो. अशा बाप माणसाचा आज वाढदिवस आणि तोच धागा पकडून आपण हा भाग पूर्णपणे आपल्याशी हितगुज करण्यासाठी हा भाग उलगडणार आहोत. साधारणतः बाप या नावाची व्याख्याच मोठ्या प्रमाणात वेगळी आहे आणि माझ्या बापाची तर चर्चा करताना मोठ्या प्रमाणात शेती आणि नाती या दोन सांभाळण्यातच मोठ्या प्रमाणात त्याचं आयुष्य गेलेलं आहे. शेती सांभाळताना तो लेकराप्रमाणे सांभाळतो आणि लेकराप्रमाणेच तिची जपणूक करतो. पूर असेल, महापूर असेल, आभाळ फाटलेला असेल किंवा वेगवेगळ्या आपत्ती असतात, नैसर्गिक असेल आणि त्या पद्धतीनं खचलेला बाप पुन्हा उभारी येतो आणि त्या शेतीसाठी पुन्हा रात्रंदिवस झगडतो आणि तिला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो. अशा बाप माणसाची ही कहाणी जितकी आनंददायी आहे, तितकीच कष्टदायी, तितकीच संघर्षमय आहे आणि हा संघर्षच फार महत्त्वाचा आहे. कारण की बाप हा नुसता जमिनीला सांभाळत नाही, तर आपल्या कुटुंबाला सुद्धा सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतो. त्यामध्ये सुख आणि दुःख कधीही आपल्या मुलाला दाखवत नाही आणि कशाही पद्धतीनं सांगत नाही. जसं आपल्या मुलाला दाखवत नाही, त्याच पद्धतीनं शासनाला सुद्धा तो कधी भांडत नाही आणि कसल्याही प्रकारची तक्रार करत नाही. हाच खरा बाप माणूस आहे. तो बाप जपताना जशाप्रमाणे शेतीला जपतो, त्याच पद्धतीनं तो अनेकांची लेकरं सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न करतो. कारण की कधीही तो चुकीच्या मार्गाने शेती करत नाही. कधीही वेगळ्या पद्धतीचा विचार करत नाही. कधीही भेसळ करत नाही. पीक हे चांगल्या पद्धतीचं आणि जशा पद्धतीनं पिकवलंय तेच विक्री करतो आणि त्याच्यामध्ये कधीही धोका सर्वसामान्य जनतेला देत नाही. इतकी त्याची एकनिष्ठता या शेतीशी जेवढी आहे, तेवढीच तुमच्यासारख्या सामान्य जनतेच्या फायद्याची सुद्धा आहे. असा माझा बाप माणूस मोठ्या प्रमाणात कष्ट करतो. तो जगाचा पोशिंदा मानणारा बाप जगाचा सांभाळ करण्यासाठी सुद्धा तितकंच कष्ट घेतो. दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक संकटाला तोंड देतो. त्याच पद्धतीनं संकटातून बाहेर येण्यासाठी सुद्धा तितक्याच खंबीरपणे तयार राहतो. तो कशासाठी? तो कधीही खचून जात नाही. फक्त माझ्या मुलांचं, माझ्या लेकरांचं, माझ्या शेतींचं आणि माझ्या अ, जगातल्या लोकांचं कशा पद्धतीनं चांगलं होईल याच्यासाठीच रात्रंदिवस त्याच्या डोक्यामध्ये विचार असतो. तो कधीही वेगळा विचार करत नाही. कधीही डोक्यावरलं कर्ज, झालेला संघर्ष हा कधी कुणाला सांगत नाही. तो एकाकी जीवन जगतो, परंतु सतत विचार असतो तो लेकरांचा, जगांचा आणि शेतीचा. अशाच पद्धतीचं रोजचं जीवनमान त्याचं असतं. सकाळी उठल्यापासून शेण काढण्यापासून, दूध काढण्यापासून ते दूध सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सगळं जीवन हे दुसऱ्यासाठी समर्पित आहे आणि त्या समर्पित जीवनाचा एक जर विचार केला तर ते त्या बापाचा आज कोण विचार करते का? सर्वसामान्य पुरुष किंवा त्याला मुलगासुद्धा आज भाववाटणी असेल किंवा इतर वाटणीसाठी मोठ्या प्रमाणात झगडत आहे. त्याचप्रमाणे बापांना म्हातार वयात कशा पद्धतीचं वागणूक देत आहेत हे आपण सर्वसामान्य डोळ्याने पाहत आहोत. त्याचप्रमाणे आपण बाजारात गेला आहोत तर त्याचं कशा पद्धतीची हेळसांड होते, कशा पद्धतीनं त्याच्या मालाला बाजारभाव भेटतोय का नाही, शासन कशा पद्धतीने त्याची निंदा करते, कशा पद्धतीने चेष्टा करते. कधीतरी त्या बापाला शाबासकीची थाप कोण देतंय का? कधी तर त्याच्या संघर्षाला कोणी विचार करतंय का? हेच आजच्या गोष्टीला विचार करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्याकडे सुद्धा एका चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं खरंच गरजेचं आहे आणि तरच शेतकरी आज जगला जाईल, तो बाप माणूस जगला जाईल आणि तो जर नाही जगला तर भविष्यात आपल्यासारख्या अनेक लोकांचं छत्र हरपून जाईल. ते छत्र अन्नछत्र असेल किंवा अन्न पुरवठ्याचे छत्र असेल, ते छत्र टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात
या बाप माणसाकडे सुद्धा थोडा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यावर सुद्धा थोडंसं बोलणं गरजेचं आहे. शेतीशी बोललं पाहिजे, शेतीशी झगडलं पाहिजे आणि शेतकऱ्याशी प्रेमानं वागलं सुद्धा पाहिजे. कारण की शेती हाच मूळ धागा आणि शेतकरी हाच मूळ बाप माणूस आहे. हे कुणीतरी ओळखलं पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी स्पष्ट केलं पाहिजे. आणि त्या बाप माणसाचं खरंच अनेक वर्षापासून आपल्यावर कृपा आशीर्वाद आहे. त्याच बाप माणसाचा आज खरंच वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाला म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आणि आपल्या सर्वांना या बाप माणसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतु बापाचा वाढदिवस कधीही साजरा केला जात नाही आणि साजरा करण्याचं त्याला भाग्यही लाभत नाही. परंतु शेतकऱ्यासाठी आपण कशा पद्धतीने मदत करता येईल, कशा पद्धतीने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला देता येईल, याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. त्याच्या मालाला योग्य भाव द्या, त्याला सन्मानाची वागणूक द्या, त्याला अपेक्षित दर द्या, त्याला हमी भाव द्या, त्याला स्वामीनाथन आयोग लागू करा. त्याला पूर, अवकाळी इतर नैसर्गिक संकटात जर आपत्ती आली तर त्याला मदतीचा हात द्या. हीच आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा बाळगतात. आणि त्याच अपेक्षेवर आणि त्याच याच्यावर मोठ्या प्रमाणात उभारी घेऊन मोठ्या प्रमाणात पुन्हा संघर्षाचा धागडा पकडून तुमच्यासाठी आणि तुमच्या लेकरासाठी झटण्यासाठी हा बाप माणूस पुन्हा एकदा तयार आहे. रणांगण तर त्याचं रोजचंच आहे आणि त्या रणांगणात संघर्ष हा नावाचा धागा हा त्याच्या पाठीमागं चिटकून बसलेला आहे. आणि त्या संघर्षाला न डगबगता, कसल्याचीही भीती न बाळगता किंवा भौतिक सुखाचा किंवा भविष्यात माझं काय होईल याचा विचार न करता सद्यस्थितीवर जगणारा आणि स्वतः सर्व काही त्रास, संघर्ष सहन करणारा खरंच असा दुसरा तिसरा कोणी नसून तो शेतकरी आहे. आणि मला गर्वानं म्हणावं असं वाटतं की माझा बाप शेतकरी आहे, माझा बाप शेतकरी आहे आणि हाच जगाचा बाप माणूस आहे. एवढंही सांगणं गरजेचं आहे. कारण की आजच्या सांगताना आणि गर्वही तितकाच आहे, परंतु दुःखही तेवढंच आहे. कारण की आज या बाप माणसाचं किंवा आज या बापाचं, शेतकरी बापाचं कशा पद्धतीनं समाजामध्ये त्याचा अवहेलना होत आहेत हे खरंच डोळ्यानं पाहू वाटत नाही. त्यामुळं आपणही कुठल्या तरी शेतकऱ्याचा मुलगा असताल निश्चितपणे आज विचार करा, त्याच्या आयुष्यात कशा पद्धतीने वेदना आहेत, आयुष्यात कसा संघर्ष आहे आणि कशा पद्धतीनं तो आपल्यासाठी कष्ट करतोय, कशा पद्धतीनं आपल्यासाठी रात्रीचा दिवस करतोय, त्याच पद्धतीनं सर्वसामान्य जनतेचा विचारसुद्धा करतोय. आणि त्याला कधीही अपेक्षेची भूक नाही, फक्त सन्मानाची वागणुकीची भूक आहे. तीच भूक आपण पूर्ण करा. आणि निश्चितपणे या बाप माणसाला खरंच सन्मानाची आज गरज आहे, हे निश्चितपणे करा. त्याच्या उतरत्या वयात आपण मागचे दिवस विसरू नका आणि त्याच्या कष्टाचं चीज करा, त्याचा सांभाळ करा. आणि सर्व तरुण वर्गांना एकच विनंती की आपल्या परिस्थितीचं जाण ठेवून आपण व्यसन करत असाल तर निश्चित व्यसनसुद्धा करू नका. कारण की आपला मुलगा भर चौकात किंवा कुठं दारू पित असेल किंवा व्यसन करून ही करत असेल तर त्याचं दुःख जगात दुसऱ्या कुणाला नसेल जितकं की शेतकरी बापाला आहे. त्यामुळं आपण निश्चितपणे आपल्या वागणुकीतून सन्मानानं त्याचं नाव कसं उंच करता येईल, आपल्या पाठीमागे लागलेल्या नावाचा सन्मान कसा राखता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. हीच आपल्याकडून सगळ्याकडून अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद.